नमस्कार, टू मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मागच्या वाफोळीच्या रेसिपीला जो काही आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। तर ही सुद्धा रेसिपी वाफोळीचीच आहे, परंतु सोप्या पद्धतीने आणि झटपट होईल अशा पद्धतीने तयार करणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर यावेळेस आपण ग्लासाचं प्रमाण यूज करणार आहोत। मागच्या वेळेस आपण किलोचं प्रमाण घेतलेलं, यावेळेस आपण ग्लासाचं प्रमाण घेणार आहोत। तर इथे 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळून ते व्यवस्थित एका कॉटनच्या कपड्यावर आपण सुकवून घेणार आहोत फॅन खाली। उन्हामध्ये आपल्याला हे तांदूळ सुकवायचे नाहीयेत, फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण मोदकाचं तांदूळ सुकवतो त्याच पद्धतीने। आणि तांदूळ व्यवस्थित सुकल्यानंतर यामध्येच आपण वेलची आणि जिरे घालणार आहोत। वेगळी वेलची पूड आणि जिरे पूड करायची गरज नाही। आणि हे जाडसर वाटून घेणार आहोत मिक्सरला। तर अशा पद्धतीने आपण वाटून घेतलेले, खूप छान स्मेल येतोय वेलची आणि जिऱ्याचा। तर इथे त्याच ग्लासामध्ये आपण 1 ग्लास गूळ घेतलेला आहे आणि 1.5 ग्लास दही घेतलेला आहे। कलरसाठी आपण इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घेणार आहोत। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर यानंतर आपण इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 ग्लास पाणी पुरेसं आहे। मिश्रण अगदी जाड पण नको आणि पातळही नको, मध्यम कन्सिस्टन्सीचं पाहिजे। आणि हे आपण रात्रभर असंच झाकून ठेवणार आहोत। तर दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता व्यवस्थित मिश्रण फुगलेलं आहे। तर इथे मी अशा छोट्या छोट्या प्लेट वापरलेल्या आहेत। यालाच आपण तूप लावून घेणार आहोत आणि यामध्ये आपण वाफोळी बनवणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल तर आजीने चुलीवर बनवल्या होत्या, पण यावेळेस आपण गॅसवर बनवणार आहोत। अशा पद्धतीने आपण ह्या वाफवून घेणार आहोत। छान 12 ते 15 मिनिटं आपण या वाफ काढून घेतलेली आहे। बोटाला चिटकत नाही मिश्रण, याचा अर्थ आपल्या वाफोळ्या तयार झालेल्या आहेत। आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या वाफोळ्या सुद्धा बनवून घेणार आहोत। तर इथे आपण बघू शकता व्यवस्थित झालेल्या आहेत आपल्या वाफोळ्या। चमच्याच्या साहाय्याने आपण ह्या काढणार आहोत।
बघू शकता आपण किती व्यवस्थित निघालेले आहेत आणि एकदम मऊ झालेले आहेत। छान तूप घालून आपण हे सर्व करू शकता। या सुद्धा आपण बघू शकता परफेक्ट झालेले आहेत। आणि अशाच पद्धतीने सर्व वाफोळ्या तयार करायच्या आहेत। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि टू मॉम्स किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। या सुद्धा अगदी मऊ झालेले आहेत व्यवस्थित बघू शकता आपण। धन्यवाद।